जे कोणी इथे खेळाडू उपस्थित असतात प्रत्येक टीमचे आपण दक्षता घ्यायची हे आयोजन सुंदर पाहायला मिळतंय आणि लाईव्हमध्ये आयोजन दाखवलं जात आहे परंतु आपण ज्या बाउंड्री लाईनचा जो पट्टा लावला ना त्यावरती बसायचं नाही प्लीज सहकार्य करायचं आहे त्याच्या मागच्या बाजूला बसायचं आहे प्लीज पोईंची टीमचे खेळाडू असतील मला वाटतं तिथे पट्ट्यावरती बसायचं नाहीये मैदानाला एक शोभा येण्यासाठी तो पट्टा लावलाय आमदार चषक 2025 आजच्या दिवसातील अंतिम दिवसातील दुसरी लढत पाहायला मिळते तळेगाव व्ही पक्ष नाणेवली टीमने प्रथम नाणेफिंकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय एक बलाढ्य संघ या चौक विभागामधील ज्यांचं नाव वर्चस्व ज्यांनी केलंय पाहायचे आज या मैदानामध्ये आडोशीच्या कशा पद्धतीने त्यांचा खेळ पाहायला मिळतोय का ज्या पद्धतीने चौक विभागामध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलंय परंतु आता त्यांच्या समोर पाहायला मिळेल आपल्याला तळेगाव टीम प्रथम नाणेफेकी जिंकून आमंत्रित केलं फलंदाजीसाठी तळेगाव टीमला 24 चेंडूचा खेळ पाहायला मिळेल 24 चेंडूमध्ये तब्बल किती धावा जमवणार परंतु नाणेफेकी जिंकून गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजांनी ते मात्र जगडून ठेवणार का पाहायचं आहे गोलंदाज मार्कवरती गोलंदाज मॅन फ्रॉम नाणेवली टीमकडून पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज मार्कवरती मंगेश गोलंदाजी करत असताना 6 चेंडू फेस करायचे मंगेशला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते तळेगाव टीमकडून रोहन खडपे आणि भावेश पाटील ही जोडखोळी मैदानामध्ये स्ट्रायकरला फलंदाज भावेश पाटील स्ट्रायकरला फलंदाज सामना करेल गोलंदाज असेल मंगेश याच्या समोर पाहायचंय कशा पद्धतीने मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन इथे सज्ज होतोय 6 चेंडू फेस करायचे 2 क्षेत्ररक्षक मॅनेटरी पॉवर प्लेच्या बाहेर क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात सज्ज होत आहे पंच ग्रीन सिग्नल देतात सामन्याला सुरुवात होतीये पहिला चेंडू फेस करण्यासाठी टाळ्या वाजून सामना सुरू होतोय पाहायचंय मंगेशचा पहिला चेंडू सुंदर चेंडू फेकलाय परंतु आडव्या बॅटने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु पहिल्या चेंडूवरती सुरुवात केली आहे चौकाराने 4 धावाने श्री गणेश होतोय टीम तळेगावचा ठोक डीजे तळेगाव टीमचा आणि धावा जर भावेश पाटीलच्या पहिल्याच बॅट मधून आलेला चौकार आणि आता मात्र सुरुवात चांगली केली आहे आणि सुरुवातीला लागवलाय चौकार गोलंदाज मार्कवरती गोलंदाज मंगेश गोलंदाजी करत असताना मात्र 5 चेंडू अजून शिल्लक असतील मोठे फटके लगावणार का पाहायचंय सज्ज होतोय पुन्हा एकदा हो इथे मात्र बाउन्स चेंडू होता परंतु इथे पुरेपूर फायदा उठवता आला नाहीये आणि पहिला हादरा बसतोय आणि पहिल्या गड्याचं पतन होतोय जशास तसं उत्तर दिलं जातंय बॅक टू पवेलियन
श्लोक जाधव आपण आहे ना ऑलिंटियर्स आपण ताबा घ्यायचा बाउंड्रीचा. आज अंतिम दिवस आहे, एका जागेवर बसून राहायचं नाही, आपण दक्षता घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय मनीष पाटील. पाटील फॅमिली पाहायला मिळते या मैदानामध्ये खेळत असताना. धावसंख्या जाऊन पोहोचते. दोन चेंडूंचा खेळ संपलाय. एक फलंदाज बॅक टू पवेलियनला भावेश पाटील. धावसंख्येत जाऊन पोहोचते 4 या अंकावरती. प्रथम चेंडूवरती चौकार लगावला, त्यानंतर मात्र जशास तसं उत्तर दिलं गोलंदाज मंगेशने. बॅक टू पवेलियन झाला. भावेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. मनीष पाटील आता मात्र डावखोरा फलंदाज पाहायचे लेफ्ट हँड फलंदाज. मोठे फटके येणार का याच्या बॅट मधून. इथे मात्र क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा विचार केला तर एक चांगला 15-20 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय, परंतु तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी करत असताना वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. सज्ज होतोय गोलंदाज मार्कवरती मंगेश. पहिला चेंडू सुरेखरित्या खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र थोडीशी फिल्डिंग मध्ये भंबल पाहायला मिळतंय. उचल फेक होतीये तोपर्यंत इथे मात्र 2 एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये पाहायला मिळतंय आणि 2 धावा येतात. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते 6 या अंकावरती. क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, कारण की एक धाव महत्वाची असते. जेव्हा शेवटच्या क्षणाला एक चेंडूवरती एक धाव मात्र कालच्या सामन्यामध्ये जय भवानी कुसावडे टीमने 2 चेंडूमध्ये 7 धावा जमवायच्या होत्या आणि त्या चेंडूवरती षटकार लागवला आणि एक चेंडूवरती एक धावाची गरज होती ना, तेव्हा मात्र कुठेतरी आपल्या टीमला इथे मात्र पराभूत झाला होता. इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागली जाते आणि इथे मात्र दुसऱ्या गाड्याचं पतन होतोय. मोठा मासा गळाला लागतोय. बॅक टू पवेलियन येईल मनीष पाटील. धन्यवाद. आता इथे मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन मनीष पाटील आणि त्यानंतर फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रोहित खडपे फलंदाजीसाठी 2 कडपे. चार चेंडूचा खेळ संपला. धावफळ करत लागलेत 6 या अंकावरती आणि 2 फलंदाज बॅक टू पवेलियन झालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज मंगेश मॅन फ्रॉम नानिवली टीम. इथे मात्र भन्नाट वेगाने पाहायला मिळते. फुलर लेनचा चेंडू होता, परंतु इथे मात्र डॉट चेंडूची सांगता येते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना इथे मात्र जगडून ठेवलं जातं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतंय आणि एक पॉवरफुल गोलंदाज मंगेश आणि मात्र डॉट चेंडू ते 5 चेंडूचा खेळ संपतोय. 2 फलंदाज आतापर्यंत त्याने पवेलियन मध्ये धाडल्यात. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. डाव्या हाताचा हा गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. हो इथे मात्र पंच पनिशमेंट करतायत. एक नो चेंडू फेस केला या गोलंदाजाने आणि एक अवंतर धाव येते. इथे मात्र चेंडूला फक्त पुश करायचा होता, एक्स्ट्रा धावा मिळाल्या असत्या, परंतु इथे मात्र पंच नो घोषित करतात. हेलिकॉप्टर फिरवलं जात आहे आणि हेलिकॉप्टरचे हे पंखे आता उडवणार का रोहित कडपे फलंदाजी करत असताना. शेवटचा चेंडू होता मंगेशचा, परंतु चुकीची फेकी पाहायला मिळाली होती.
इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेट लाईनने चेंडू येतोय. एक धाव येते आणि एक षटकाचा खेळ संपतोय आणि धाफळकरती धाव जाऊन पोचतायत. 8 या अंकावरती 6 चेंडूचा खेळ संपला. 2 फलंदाज मात्र तंबूमध्ये परतवलेत. तर इथनं बघायचं आहे आता डेफिनेटली पाहता आपण दुसऱ्या मॅचचं पहिलं षटक इथं मात्र समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस इथं मात्र नाणेवली टीमचा गोलंदाज आपण पाहिला, तो म्हणजेच मंगेश बॉलिंग ट्रॅकवरती इथं होता. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या मंगेशनं. आपण पाहिलं तर इथं मात्र 8 धावा खर्च केल्या आणि जर विचार केला तर 2 गडी इथनं मात्र बाद केले. अगदी भावेश पाटील आणि मनीष पाटील अशी जोडी मैदानाच्या बाहेर आली आहे. आता पाहू शकाल मैदानामध्ये आपण पाहता रोहन कडपे आणि त्यानंतर रोहित कडपे अशी जोडी मैदानामध्ये खेळताना आपल्याला दिसते. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल इथनं मात्र बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा गोलंदाज येईल, तो म्हणजे नाणेवली टीमचा प्रशांत यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 4 षटकांची मॅच, अप्रतिम संकल्पना आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर पाहता आमचे इथनं मात्र साळुंके सर ऑफिशियल पंताची भूमिका, त्यानंतर पांडे सर इथनं मात्र आता पोहोचलेत थोड्याशा स्पर्धेमध्ये लेट, परंतु अगदी काही कारणास्तव ते देखील या स्पर्धेमध्ये डेफिनेटली ते उपस्थित राहिलेत. बघायचं आहे आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रशांतला आपण पाहता. अगदी इथनं मात्र जर पाहिलं तर नाणेवली टीमचा दुसरा ट्रम्प कार्ड आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाज तयार, पहिला बॉल या षटकातील. आणि समोर इथनं फलंदाज आपण पाहता, तो म्हणजे रोहित कडपे. यावेळी बॅटिंगसाठी ऑन अ स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथनं मात्र पाहिला, कव्हरला चेंडू चालला आणि तिथनं मात्र जर पाहिलं तर डेफिनेटली पाहता आपण एक्स्ट्रा कव्हरवरनं शतरक्षक आले आणि त्या बॉलला उचललं गेलं. इथनं मात्र या बॉलवरती आली फक्त आणि फक्त एक धाव. एकेरी धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. आता पाहता 9 धावा इथनं धावपटलावरती पाहायला मिळतील. धावा येणं गरजेचं आहे. ज्या धावा थांबल्यात त्या इथनं मात्र जमाव्या लागतील. अगदी मागच्या मॅचचा विचार करत 31 धाब्यांचं टार्गेट पोंजे संघासमोर होतं आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर वेंडगाव संघानं तो सामना सोडला. बघायचा हा फटका चांगला आहे, अलॉन द कार्पेटनं स्ट्रेट ड्राईव्ह सरळ चालला, डाऊन द ग्राउंड फटका. इथनं मात्र वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक धाव आली. अगदी इथनं मात्र मोठे फटके मारावे लागतील. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबलनं काम होणार नाही. धावा इथनं पाहिलं तर 50चा आकडा तरी गाठावा लागेल. आपण पाहता इथनं मात्र तलेगाव टीमला दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल पाठवलं, फाईनच्या दिशेमध्ये जागा निर्माण केली आहे आणि इथनं मात्र पाहता आपण लॉंग लेग येतोय सीमा रेषा पलीकडं. फलंदाज रोहित कडपेच्या बॅटमधून पाहू शकाल आपण 16 धाबा आता धावपटलावरती लागल्या गेल्यात. चेंडू समाप्त झालेत, गोलंदाजचे 3. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली, पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आणि इथनं मात्र रोहित कडपेच्या बॅटमधनं हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळाला 7 धाब्यांसाठी. आता पाहता इथनं मात्र आपण पाहिलं तर 16 धाबा धावपटलावरती लागल्यात. धावा येणं गरजेचं आहे. मी वारंवार सांगतो या खेळपट्टीवरती आपण पाहिलं तर अप्रतिम धावसंख्या इथं मात्र चेस केली जाते. अगदी टार्गेट देखील कंप्लीट अनेकदा मी होताना पाहिलं, परंतु इथे अगदी बॅटिंग लाईनचा बोलबाला मी होताना पाहिला. परंतु आता इथे बघायचं आहे जडमध्ये फेकलाय. अगदी पाहता आपण सुरेख विकेट किपर त्या ठिकाणी आहेत तैनात. सुरेखरित्या या ठिकाणी आपण पाहू शकाल तर विकेट किपिंग या ठिकाणी पाहायला मिळते. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये अगदी अप्रतिम कामगिरी केली जाते. डार्ट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. 4 चेंडूंचा इथं वाजवी खेळ समाप्त झाला. धावा धावपटलावरती 16 धावा पाहायला मिळत आहेत. यावेळी पाहायचा पॅड वरती लेग V4 द विकेट, LBWचं पतन आणि विकेट क्रमांक इथं पाहता तर 3रं
तलेगाव टीमचा. अगदी तलेगाव टीम म्हटलं तर तलेगाववाडी संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला होता. तो संघ देखील आपण पाहिलं तर शेवटच्या मोमेंटपर्यंत इथे आपल्याला पाहायला मिळाला झुंजत येत असताना, परंतु अखेरीस सामना सोडावा लागला त्या टीमला. आता इथनं पाहता तळेगाव संघ त्यांना फाईट करतो नानिवली संघ. यावेळी मैदानामध्ये इंटर झाला फलंदाज अभि कडपे. यावेळी पाहायला मिळेल आपण पाहता तर 5व्या क्रमांकावरती यावेळी पाहायला मिळतो. चेंडू झाले समाप्त प्रशांतचे 5. शेवटचा अंतिम बॉल. इथे बघायचं डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. पंचांकडे लाऊड अपील केलं होतं, परंतु इथे मात्र अगदी पंचांना अपील फेटाळलं जाईल आणि इथे मात्र झडमध्ये गोलंदाजी केली जाते. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळाली. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या अखेरीस इथनं मात्र तळेगाव संघ जाऊन पोहोचेल. टोटल 3 विकेटच्या नुकसानावरती 16 धावा आता धावपटलावरती यावेळी पाहायला मिळतील तळेगाव टीमच्या. तर इथनं यायचं आपण कमिटी मेंबर जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. अगदी या कमिटी मेंबर आमच्यापर्यंत पोहोचा. तळेगाव आणि नानिवली संघ जो काही डिसिजन असेल तो पोहोचवायचा आमच्यापर्यंत. आपल्याला पाहायला मिळेल अगदी पाहू शकाल पहिल्या 2 षटकांचं आपण पाहिलं तर खेळ समाप्त झाला. धावा धावपटलावरती टोटल इथनं 16 धावा आणि 3 गडी इथनं बाद झालेत. आता पाहायचा स्ट्राईकला फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच रोहन कडपे. मयूरला पाहाल 3रं षटक इथनं मात्र पाहायला मिळेल. पहिला बॉल वेगावरती स्वार. इथनं मात्र पाहायचंय बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र विकेट क्रमांक 14 मैदानाच्या बाहेर. फलंदाज इथनं पाहता रोहन कडपेच्या पारीचा अंत धक्का क्रमांक 14 इथनं पाहता तलेगाव टीमला. कडपे यावेळी इंटर झाला. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती विकेट. फोलर लेनचा बॉल इथे पाहायचा बीमार चेंडू घोषित झाला. चेंडू हवेत चालला आणि या बॉलवरती रनआउट असेल का? यस, इथे मात्र पाहायचंय
अगदी आपण पाहता भीमर चेंडू घोषित केला पंचाने त्या बॉलवरती अगदी आपण पाहिलं तर रनआउटचा धोका. इथं फलंदाज आपण विशाल कडपेला बाद होताना पाहाल. अगदी सिंगल कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न राहिला आणि तिथे मात्र फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर यावेळी तलेगाव टीमला बसेल आणि फलंदाज इथनं मात्र बाद होतो. बघायचं पुढच्या बॉलवरती फ्री हिट असेल आणि इथनं पण पाहतो तर नौका फलंदाज मैदानामध्ये चालला. पंकज पाटील तलेगाव टीमचा. बघायचं आता बॉल इथनं आपण पाहता मयूरचे समावेश झाले. फक्त जर विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट आलं, दुसऱ्या बॉलवरती रनआउट देखील मिळाला, परंतु नो बॉल होता. आता इथनं बघायचं फ्री हिटची संधी असेल पुढच्या बॉलवरती. अगदी गोलंदाज मयूरला दंडित केलं जातं ह्या बॉलवरती. नौका फलंदाज पाहता तो म्हणजेच पंकज पाटील. इथनं मैदानामध्ये विशाल कडपेचं विकेट आपल्याला पाहायला मिळालं. आता पाहू शकाल पंकज पाटील इथं मैदानामध्ये एंटर झाला. तर इथं मात्र बघायचं मैदानामध्ये जाऊया. मयूरला पाहता अगदी फुलरलेनचा बॉल होता, कुठेतरी आपण पाहिलं तर चूक घडली आहे. अगदी झेल देखील पकडला होता त्या बॉलवरती. फिल्डिंग डिपार्टमेंट साथ देतं. इथे मात्र यावेळी पाहायचं फ्रीटचा बॉल पाठवला, फाईनच्या दिशेत जाईल चेंडू फरार. इथे मात्र थांबणार नाही. लॉंग स्टॉप चेंडू चाललाय लॉंग लेगला, सीमारेषा पलीकडे येतोय चौकार. जोडल्या जात आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर फ्रीटचा बॉल होता, त्या बॉलवरती बॅटची लिडिंग एज लागली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबल झाले. अगदी आपण पाहिलं तर विकेट किपर फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप आणि पॉईंटचे क्षेत्ररक्षक थोडे दूर होते. इथे मात्र आपण पाहू शकाल या बॉलवरती चौकार आला. फ्रीटच्या बॉलवरती 4च्या मदतीने आता 22 धावा धापटलावरती जोडल्या जातात तलेगाव टीमच्या. इथनं मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. हाफ ट्रॅकर बॉल अपटी बार पाहायला मिळाला आणि या बॉलवरती डॉट बॉलची डिलिव्हरी बघू शकाल. इथनं मात्र आपण पाहता तर डेफिनेटली गोलंदाजाला देखील सूचित केलं जातं. अगदी 1 बाउन्स इथं दर्शवला जाईल पंचांच्या माध्यमातून. डॉट बॉलची डिलिव्हरी अप्रतिम जड मध्ये पुन्हा एकदा मिड विकेटलाच फेकून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये अडवला जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या लगत आणि तिथे मात्र या बॉलवरती आली 1 धाव. आता टोटल स्कोरबोर्ड 23 धावा धापटलावरती. चेंडू समाप्त झाले तिथनं गोलंदाज मयूरचे 4 चेंडू समाप्त झाले. पाच इथनं आता शेवटचे 2 चेंडू असतील. अगदी पहा मित्रांनो, छोटीशी धावसंख्या उभी झाली तलेगाव टीमच्या माध्यमातून. इथनं मोठी धावसंख्या येणं गरजेचं आहे. समोर फलंदाज अभि कडपे आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकला फलंदाज. अगदी नो बॉल आला होता, थोडंसं खराब यावेळी योगदान पाहायला मिळालं, परंतु तिथनं कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. यावेळी पहा वाईडचं अपील. अगदी पंचांकडं जोरदार अपील केलं जातं, परंतु यामध्ये आपण पाहता तर उत्साह जास्त पाहायला मिळाला आणि पाहता तर इथनं मात्र डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. टोटल 23 धावा धापटलावरती पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल असेल आणि इथनं आता बघायचं आहे अगदी तिसरं षटक अगदी अप्रतिम पाहायला मिळतं मयूरच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. सुरेख फटका अलॉन कार्पेटनं डाऊन द ग्राउंड सरळ फटका खेळला. इथे पाहता आपण वाईडिश लॉंग ऑफचे दोन्ही क्षेत्ररक्षक एका जागी पाहायला मिळाले आणि या मोमेंटला शेवटच्या बॉलवरती आल्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर इथनं मात्र तलेगाव टीम जाऊन पोहोचेल आतापर्यंत 25 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतील तलेगाव संघ.
अप्रतिम अप्रतिम खेळ इथनं साकारली. अगदी बॅटिंग करत असताना टॉस जिंकला नानिवली टीमनं. हा डिसिजन अगदी सुरेख होता. पाहता मित्रांनो, पहिल्या गोलंदाजानं धाबा इथनं खर्च केल्या होत्या 8 धाबा. दुसऱ्या गोलंदाजानं 8 खर्च केल्या. तिसरा गोलंदाज मयूरनं आपण पाहिलं तर 9 धाबा खर्च केल्या. एक गडी बाद केला आणि ते एक चेंडू 9 आपण पाहिला होता. अगदी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. थोड्याफार चुका झाल्या परंतु त्यामध्ये आपण पाहिलं तर फरक पडत नाहीये. अगदी जर विचार केला तर 25 धावा तर धावपटलावरती. विकेट आतापर्यंत आपण पाहिले तर 5 गडी मैदानाच्या बाहेर आलेत. इथं मात्र पाहता या ठिकाणी पंकज पाटील आणि अभि कडबे अशी जोडी मैदानामध्ये खेळतीये. तर इथनं आता गोलंदाज नाणेवरी टीमचा नितीन पाहायला मिळेल. अगदी नाणेवली संघ देखील एक चांगला संघ आपण पाहू शकाल. अप्रतिम स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील खेळल्या जातात. अगदी इथनं मात्र आपण विचार केला तर तळेगाव संघ देखील अप्रतिम संघ, तळेगाव बाडी असो तळेगाव संघ दोन्ही संघ अप्रतिम आहेत. मात्र इथं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक, पहिला बॉल नितीनला बॉल. या बॉलवरती फेकून दिलं. क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहिलं तर इथनं मात्र मिडांच्या वरनं हा चेंडू पाहायला मिळाला. सॉरी, मिडाफच्या वरनं अगदी डीप मध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि तिथे मात्र या बॉलवरती आपण एक धाव पाहिली. एक धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. 26 या अंकावरती संघ पोहोचेल. हळूवार रीतीने पहा मित्रांनो, संघाची धावसंख्या पुढे जाते. अभि असेल ऑन स्ट्राईकला तर अभि कडबे आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती नितीनने एक धाव खर्च केली आहे. अगदी डीप मध्ये चेंडूला अडवलं गेलं. यावेळी पाहायचंय डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजीचं वर्चस्व आतापर्यंत राखलं जातं नानिवली संघाच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झाली. अभिच्या खात्यामध्ये स्ट्राईक दिली गेली. या बॉलवरती डाऊन द ग्राउंड फटका सुरेख आहे. झेल सुटला आणि पाहता आपण इथे मात्र धोक्याची घंटा वाजेल का, परंतु 2 गडी यावेळी मात्र सुरेख हे तालमेल पाहायला मिळालं. या बॉलवरती चित्याच्या सप्लाईनं गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं आणि 2 धावा इथनं कंप्लीट झाल्या. आता 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचला. टोटल 28 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी पाहू शकाल 28 धावा धावपटलावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा ट्रॅकर बॉल उचली कमी दिली बघा. अगदी आमचे पांडे सर असतील, अप्रतिम पंतांची भूमिका अचूक टिपलं जातं. इथे आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती अगदी चौफेर मैदानावरती लक्ष ठेवणं गरजेचं असतं. तीच पंतांची भूमिका आपण पाहता आमचे साळुंके सर असतील, त्यानंतर पाहिलं तर पांडे सर. अगदी प्रोफेशनल पंतांची भूमिका इथनं मात्र साकारली जाते. यावेळी पहा ओव्हरस्टेप करून हा चेंडू मारायचा होता. फुटवेअरचा वापर केला. तिथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. चेंडू समाप्त झाले षटकातील 5. शेवटचा अंतिम बॉल. इथे मात्र टार्गेट सेट केलं जाईल या बॉलवरती. काय घडतं, अभि कडबे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल, डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू सुटला होता, परंतु इथे जर पाहिलं तर रनआउट असेल. फलंदाज इथे बाद होईल, तो म्हणजेच अभि कडबे या ठिकाणी बाद झाला. शेवटच्या बॉलला धाबा टोटल जमवल्या गेल्या 28. आता विजयासाठी इथनं 24 चेंडू आणि कंपल्सरी आपण पाहिलं तर नाणेली टीमला गरज आहे ती म्हणजेच 29 धाब्यांची. विजयासाठी 29 धाब्यांची गरज आहे. आता इथनं बघायचं विजयासाठी पाहू शकाल आपण नाणेली टीमला गरज आहे येणारे 24 चेंडू आणि कंपल्सरी 29 धाब्यांची गरज आहे.
इथनं तर गोलंदाज तलेगाव टीमचा अभि कडपे आपल्याला पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता तर सलामीची जोडी गेली नानिवली टीमची. मंगेश आणि नॉन स्ट्रायक फलंदाज संकेत अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू विजयासाठी 29चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तर इथनं विनंती करतोय पोइंटचे टीम आपण देखील कर्णधार आमच्यापर्यंत येऊन थांबा. अगदी इथनं मात्र ही मॅच संपल्यानंतर लगेच टॉस केला जाईल. पहिला बॉल उत्तरार्धाचा पाहायला मिळतो. गोलंदाज अभि कडपे इथं मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती ऑन स्ट्राईकला फलंदाज मंगेश, परंतु पाहता पण व्हाईट बॉल इथे दर्शवला जाईल. अकाउंट ओपन करून दिलं नानिवली टीमचं. 29 धाब्यांचं टार्गेट आपण पाहता इथनं मात्र अकाउंट ओपन झालं. अगदी छोटीशी धावसंख्या मित्रांनो. पहा या स्पर्धेतील दुसरी लो स्कोरिंग मॅच आपल्या समोर आपण पाहता. यावेळी पाहायचा फटका हवेत फसला. इथे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला गडी पहिला झटका इथनं मात्र मैदानाच्या बाहेर नानिवली टीमला बसतोय. मंगेशच्या पारीचा अंत आणि पाहता इथनं मात्र फलंदाज बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये पहिला गडी बाद झाला आणि आता दुसरा फलंदाज मैदानामध्ये चालला इनाईट नंबर 3 वरती नानिवली टीमचा प्रशांत आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 29 धाब्यांचं समीकरण आहे. 1 धाब्यानं अकाउंट ओपन झालं आणि त्यानंतर पाहता तर अभि कडबेनं बोलबाला दाखवला आणि ते मात्र फलंदाजाला बाद केलं. हाफ ट्रॅकर बॉल होता, आपटी बार पाहिला, तिथे मात्र कुठेतरी मिस टायमिंग हा फटका आणि तिथे जर विचार केला तर फलंदाज बाद होतो. यावेळी बघायचं नौका फलंदाज प्रशांत मैदानामध्ये चालला. स्ट्राईकला फलंदाज अगदी डावखुर हाताचा पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पॉवर प्लेचा षटक वायडिश लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील. यावेळी पाहायचं हाफ ट्रॅकर बॉल पाठवलं, जागा निर्माण केली फाईन लेगच्या दिशामध्ये. लॉंग लेगला चेंडू चालला सीमा पलीकडं. पाहता पण इनिंग मधला पहिला चौकार. बघायचं इथनं आता चौकार आला. 4 धावा धावपटलावरती जोडल्या जातील. आता टोटल पाहता धावपटलावरती विचार केला तर समीकरण जाऊन पोहोचलं 5 या अंकावरती. 29 धाब्यांची गरज होती. अजूनही इथनं पाहिला तर 24 धाब्यांची गरज आहे. यावेळी पाहू शकाल हा चेंडू देखील चाललाय अगदी बाउंड्री लगत. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. वाईट +4 नशिबाचा पंजा इथनं मात्र लागेल. नानिवली संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील या अजून 5 धाबा. आता पाहता इथनं या नशिबाचा चौकार नशिबानं साथ दिली. आता या 5च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल 10 या अंकावरती. आता विजयासाठी इथनं अद्यापही 19 धाव्यांची गरज असेल. यावेळी पाहू शकाल पुन्हा एकदा तर इथनं मात्र बघायचंय अगदी पंच एकत्र गाड घ्या. अप्रतिम ऑफिशियल पंचांची भूमिका आधी सातत्याने 4था दिवस पाहता आमचे पंच आम्हाला साथ देत आहेत. ओके इथनं मात्र पाहू शकाल आपण व्हाईट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक
मागच्या बॉलवरती वाईटचा चौकार पाहिला, परंतु इथे आता व्हाईट बॉल अगदी अडवला विकेट किपरनं, परंतु कुठेतरी अतिरिक्त उंचीचा चेंडू पाहायला मिळेल. व्हाईट बॉल इथनं दर्शवला जाईल. टोटल आता 11 धावा धावपटलावरती जोडल्या जात आहेत. समीकरणामध्ये लगेच थोडासा बदल घडेल. अजूनही 18 धाव्यांची विजयासाठी गरज असेल, ती म्हणजेच नाणेवली टीमला. पुन्हा एकदा इथे मात्र हा नो बॉल असेल. अगदी पाहायला पण तर अतिरिक्त उचलीचा चेंडू इथनं आपल्याला पाहायला मिळतो आणि नो बॉल इथनं घोषित केला पंचांनी. एक धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. फ्रीट असेल पुढच्या बॉलवरती. इथनं फलंदाज समोर पाहता प्रशांत. यावेळी पाहू शकाल एक धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. 12 धावा आता धावपटलावरती लागल्यात. यावेळी फ्रीटचा बॉल, डॉट बॉलची डिलिव्हरी, मिडल स्टंपवरनं चेंडू रिलीज झाला. पहा मित्रांनो, इथनं कमबॅक करावा लागेल अभिला. अभि कडपेला पाहता आपण. चेंडू समाप्त झालेत अभिचे. 3 चेंडू. इथे बघायचंय अगदी अशा प्रकारे गोलंदाजी करायची होती. आता धावा धावपटलावरती पाहू शकाल आपण 12 धावा पहिल्या षटकामध्ये. इथनं मात्र कंजूसभरी गोलंदाजी करायची होती, परंतु कुठेतरी आपण वाईट पाहिले, नो बॉल पाहिले. अगदी जर विचार केला तर इथनं ते चेंडू समाप्त झाले तर टोटल 4. आता पण इथनं 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे P1च्या षटकामध्ये. 29 धावा म्हटलं तर या स्पर्धेतील अगदी दुसरी लो स्कोरिंग मॅच आपण पाहता. पहिल्या दिवशी आम्ही पाहिली होती अगदी 22 धाव्यांचं ते टार्गेट सेट केलं गेलं होतं, ती लो स्कोरिंग मॅच. आणि त्यानंतर हे 29 धाव्याचं समीकरण. इथे मात्र पहा हाफ ट्रॅकर बॉल आणि चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं, लॉंग लेगला येतोय. पुन्हा एकदा यावेळी दमदार चौकार फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. यावेळी 4 धावा जोडल्या जातील. मला 16 धावा इथनं धावपटलावरती लागल्यात. म्हणजे अजूनही आपण पाहता 13 धाव्यांची गरज आहे. पहिल्या षटकाचा शेवटचा अंतिम बॉल, चेंडू इथनं शिल्लक असतील 19 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज विजयासाठी नाणेवली टीमला. पुन्हा एकदा अशा प्रकारे गोलंदाजी करायची होती. अगदी गुडलँड स्पॉटचे 2 चेंडू पाहिले, डॉट खेळले गेले. आणि इथे मात्र आपण पाहता तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपटलावरती जमल्या गेल्या 16, येणारे 18 चेंडू विजयासाठी आता 13 धाव्यांची गरज असेल, ती म्हणजेच नाणेवली टीमला. यावेळी बघायचं आता दुसरा गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकाल. यावेळी तलेगाव टीमचा भावेश पाटील. यावेळी आपण पाहता डेफिनेटली जर विचार केला तर इथनं आता विजयासाठी येणारे 18 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज असेल, ती म्हणजे नाणेवली टीमला. समोर फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच संकेत सलामीसाठी गेला होता. अजूनही एकही चेंडू खेळला नाही. पहिला बॉल इथनं मात्र आपण पाहाल तर वाईट दर्शवला जाईल पंताच्या माध्यमातून. डेफिनेटली पाहाल तर उचली देखील यावेळी जास्त पाहायला मिळाली, लाईन भरकडली. आणि या बॉलवरती आपण पाहिलं तर व्हाईट बॉल दर्शवला जातो. इथनं मात्र पाहू शकाल हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत. इथे मात्र चेंडू सीमा रेषा पलीकडे जाईल. या बॉलवरती येतोय दमदार षटकार. इथे पाहायला मिळाला. आता या ठिकाणं आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्पॅच आणि फलंदाज या ठिकाणं संकेत बॅक टू द डगआउट.
बक्षीस ज्यांच्या मार्फत लाभलंय त्यांचं आगमन झालंय. आपण यायचंय मंचावरती स्थानापन्न व्हायचंय आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर इथे पाहता आपण व्यासपीठावरती आगमन झालं. अगदी जर विचार केला तर इथं मात्र भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड अध्यक्ष आदरणीय श्री सुधीर शेठ ठोंबरे ज्यांनी या स्पर्धेसाठी आपण पाहता या स्पर्धेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. अगदी इथं मात्र मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहता श्री चंडिका देवी तरुण मित्र मंडळ आयोजित आमदार ट्रॉफी 2025चा पर्व आणि इथे मात्र मान्यवरांचं सहर्ष सतशा स्वागत करतो. जाऊया मैदानामध्ये. इथं मात्र वर्तमान लढत नानिवली वर्सेस तळेगाव अप्रतिम लढत पाहायला मिळेल. या बॉलवरती आपण पाहिलं तर इथे मात्र एक धाब आली आहे. अगदी आपण पाहू शकाल तर एका धाबीच्या मदतीनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहता दुसरा ड्रमकार्ड भावेश पाटील. टोटल धावा धावपटलावरती जोडल्या गेल्या 24 धावा. आता विजयासाठी इथनं 5 धावेची गरज असेल. अगदी अप्रतिम इथं मात्र खेळ साकारत असताना दोन्ही संघ पाहायला मिळेल. विजयाच्या दिशेनं नानिवली संघ अगदी बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंग गोलंदाजी करत असताना नानिवली संघानं अप्रतिम गोलंदाजी साकारली आणि धावा कमीत कमी रोखल्या गेल्या. अगदी 28 धाव्यांचं या ठिकाणी समीकरण बनलं. 29 धाव्यांची गरज असताना आता मात्र 24 पर्यंत नानिवली संघ पोहोचला. 5 धाव्यांची गरज आहे. 5 धाव्यांची दरकरार अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं मात्र बघायचं आहे तर या बॉलवरती आपण पाहू शकाल डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. यावेळी पहा हलक्या हातानं कटवलाय चेंडू चालला. इथनं मात्र आणि इथे मात्र पाहता आपण अगदी जर विचार केला तर या बॉलवरती धावा आल्या. एक धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. 25 धावा त्या धावपटलावरती जोडल्या जातील. अप्रतिम यावेळी मात्र पाहायला मिळेल. अगदी दोन्ही संघाच्या बाजूनं तटस्थ सामना पाहायला मिळतो. गोलंदाज देखील या ठिकाणी अजिबात कमीपणा घ्यायला तयार नाही आहेत. आपण पाहू शकाल यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल भावेश पाटील. चेंडू झाले समाप्त भावेश आतापर्यंत. इथनं पाहता तर 5 बॉल शेवटचा अंतिम बॉल. यावेळी पाहायचा फटका सुरेख आणि इथनं मात्र विजयी फटका. 29चं समीकरण होतं. शेवटच्या बॉलवरती आपण पाहू शकाल चौकारानं सामना फिनिश केला. आणि इथनं मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये विजयी संघ आपण पाहू शकाल गावदेवी नानिवली संघ इथे मात्र विजयी ठरतोय. आणि पाहता आपण इथनं मात्र परास्त होताना पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहिलं तळेगाव संघ अगदी अप्रतिम खेळी साकारली. परंतु पाहता आपण बॅटिंग करत असताना धावा कमी जमल्या गेल्या. त्या कारणास्तव इथं मात्र सामना सोडावा लागतो. अगदी शुभेच्छा असेल दोन्ही टीमला. आणि इथनं मात्र व्हेरी हार्ड लक तळेगाव संघ